निर्जरा केअर फाउंडेशन तर्फे सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ सोलापुरात भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। निर्जरा केअर फाउंडेशन बोरामणी येथील कैलासवासी सिद्धाराम साखरे पैलवान यांच्या स्मरणार्थ 11 व 12 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता या कुस्ती स्पर्धेचे आयोजन सिद्धेश्वर आखाडा किल्लाबाग पार्क चौक सोलापूर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली। याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी, हिंद केसरी व डीवायएसपी सुनील साळुंके, पैलवान समाधान घोडके, हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंह, धर्मराज काडात आदींच्या विशेष उपस्थितीत होणार असल्याची माहिती स्वाती अळीमोरे, सोमनाथ अळीमोरे, पैलवान भारत मेकाले, गणेश पाटील, सागर कटारे आदींनी दिले आहे। तसेच या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शहाजी पवार, जलसंपदाचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, शैलेश पाटील, डॉक्टर शिवरत्न शेटे, उद्योजक नितीन बिजर्गी व तसेच विविध मान्यवर पैलवान यांची उपस्थिती राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले। रविवार 12 जानेवारी रोजी देखील महिलांची कुस्ती आयोजित करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी सांगण्यात आली। आज ज्यांच्या स्मरणार्थ आपण पुस्तक घेत आहे ते सिद्धराम साखरे पैलवान, सगळे त्याला सिद्धोअण्णा म्हणतात। ते महाराष्ट्र पोलीस मध्ये पैलवान भरती झाले आणि त्यांचे विशेष म्हणजे ते पोलीस स्पर्धेमध्ये ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि 85 ते 90च्या दशकामध्ये बालारपी शेख हे जे कुस्तीचं वलय होतं त्या वलयाला त्या काळात सिद्धांताचं लग्न झाले, त्याला 2 लेकरं असताना सुद्धा त्यांनी त्या काळात त्यांनी बालारपीला कुस्ती करून बालारपी त्या चितपत हरवलेलं आहे आणि ते कुस्तीमध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही भागामध्ये त्याचं वैयक्तिक व्यक्तिमत्व होतं। आणि त्या टायमाचे पैलवान आपले बालारपी, आबासाहेब मस्के, गोविंद नायकोडे असतात आणि ही बोरामणीचे। आणि अजून एक प्रसंग असा आहे, अप्पालाल शेख व संजय पाटीलची कुस्ती महाराष्ट्र केसरी 92 साली पुण्याला फायनल होती। त्या कुस्त्यामध्ये विशेष करून आपल्या सिद्धांताचं खूप मोठं योगदान आहे अप्पालाला महाराष्ट्र केसरी करण्यामध्ये आणि ही चांगली व्यक्ती कुस्तीसाठी नेहमीच प्रेरणास्थान होती। त्यांची आठवण म्हणून त्यांच्या मुलीतर्फे एक छोटासा हा प्रयत्न चालू आहे। स्वर्गीय वस्ताद सिद्धराम अण्णा साखरे यांच्या स्मरणार्थ महिला व पुरुष विविध गटामध्ये भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहे। महिलांच्या कुस्त्या हा सामने पद्धतीने होतील, तसेच मुलांच्या कुस्त्या 30 किलो पासून 110 किलो पर्यंत विविध वजन गटामध्ये या कुस्त्या होतील। कुस्त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय सर्व कुस्तीगिरांना बक्षीस देण्यात येईल, उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल। तसेच जे परगावातील खेळाडू आहेत त्यांची 11 तारखेला राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येईल। स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नामांकित पैलवान, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय पैलवान दीनानाथ सिंह कोल्हापूर गंगावेस तालुका हे उपस्थित राहतील। तसेच पैलवानाचे आपले सोलापूरचं भूषण पैलवान हिंद केसरी सुनीलजी साळुंखे डीवायएसपी, तसेच आपल्या पठाण मंगळवेढा तालुक्यातील लाडका पैलवान समाधान घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत या कुस्ती स्पर्धा होतील। तसेच उद्घाटन प्रसंगी माननीय सचिनदादा कल्याण शेट्टीजी, शहाजीभाऊ पवार, चन्नवीर बिराजदार साहेब, माजी वरिष्ठ जलसंपदा महाराष्ट्र राज्य डॉक्टर श्री शैलेश पाटील सर, डॉक्टर शिवरत्नजी शेटे सर, नितीन बिजर्गी, मल्लीनाथ झेवरे साहेब, मावळासाहेब शेख डबल उपमहाराष्ट्र केसरी, सत्यवान घोडके, राजाभाऊ देशपांडे, युवराज सर्वते व ह्या सर्वांसाठी विशेष करून श्री 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 1008 काशी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज स्वामीजी घोडके संस्थापन मठाधीश हे 12 तारखेला आपल्या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच खेळाडू वस्ताद यांना नम्र विनंती आहे, स्पर्धेचं योग आहे, स्पर्धा
स्पर्धा खेळल्याशिवाय चर्चा होत नाही. जत्रेच्या कुस्त्या खूप होतात. निर्जरा फाउंडेशनच्या मार्फत आपण गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि हा उपक्रम कायम चालू राहील. आणि आपल्या सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या नावाने असलेल्या सिद्धेश्वर आखाडा येथे ह्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. 11 तारखेला दुपारी 4 वाजता उद्घाटन होईल. आहे की त्या मुलांना एक एनकरेजमेंट जी आहे या प्लॅटफॉर्म थ्रू देतो आम्ही. तर हे दरवर्षी होत असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जी संधी मिळेल ती नेक्स्ट इयर म्हणजे त्यांच्या विथ प्रिपरेशननेच मिळेल. एक ध्येय आहे की जसं की समाजाच्या रिस्ट्रिक्शन मध्ये असं बघितलं जातं की मुलींना कुस्तीगीरमध्ये बघितलं जात नाही. हा जो अँगल आहे तो आम्हाला म्हणजे काही येत्या म्हणजे वर्षामध्ये आम्ही टार्गेट केलेला आहे की तो बदलावा. म्हणून पुढच्या वर्षात अजून एक स्टेप आम्ही काम करणार आहे. पहिलंच वर्ष आहे काय? हो, महिलांसाठी हे फर्स्ट इयर आहे ज्यामध्ये महिला सहभाग होत आहे. लास्ट इयर पासून आम्ही स्टार्ट केलेला आहे. गेल्या वर्षामध्ये चांगला आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे या कार्यक्रमामध्ये. यावर्षी देखील मी खात्रीशीर सांगू शकते की तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळेल. हो, नक्कीच आम्ही त्याचा विचार करत आहे. जसं आता हे आमचं यंदाचं पहिलं वर्ष आहे जे की आम्ही मुलींना देखील ही संधी देऊ लागलेलो आहे. तर नेक्स्ट इयर आमचं अजून एक वन स्टेप अप म्हणून आम्ही विचार करत आहे की त्यांची थोडंसं भव्य प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग व्हावा. यासाठी जसं अकलूजला जाऊन भेट द्यावी आणि तिथल्या मुलींना आपण थोडंसं एनकरेज कसं करता येईल